जनता प्रश्न करत आहे मोदी साहेब, गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही आणि तुमची सरकारने काय केलेलं आहे त्याच्या उत्तर आम्हाला द्या. त्याच्या उत्तर आम्हाला पाहिजे. आदिवासी समाजाला न्याय का दिला नाही? पीक मालाला भाव का दिला नाही? शेतकऱ्यांचा मालाचा भाव दुप्पट का केला नाही? बेरोजगार तरुणांच्या हातात रोजगार का दिला नाही? असे अनेक प्रश्न. आणि गेल्या 10 वर्षामध्ये वाढत असलेली भयंकर महागाई का थांबवली नाही? हा प्रश्न या देशाची जनता आज मोदी सरकारकडे करत आहे. मित्रांनो, 10 वर्षापासून या देशामध्ये खोटे बोलून रेटून बोलून सरकार चालवणारी ही भाजपाची सरकार आता बाहेर काढण्यासाठी या देशाची जनताने निर्णय घेतलेला आहे. आपण सर्वांनी निर्णय घेतलेला. नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली या विभागामध्ये भारत सरकारमध्ये मंत्री याच विभागाचे आहे. 10 वर्षापासून खासदार या विभागामध्ये आहे. मोदीजी काल येऊन काय काय बोलून गेले बघा, जरा विचार करा. ही परिस्थिती जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असेल आणि मोदीजी या देशाला कमजोर करत असतील तर अशी सरकारला बाहेर किडण्याशिवाय या देशाची जनता कुठल्याही प्रकारचा दुसरा पर्याय नाही. मित्रांनो, आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी या राज्यातले सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रियंका गांधीजी या देशाला वाचवण्यासाठी लढा देत आहे. राहुल गांधीजींनी या देशामध्ये 9,000 किलोमीटर पेक्षा 2 टप्प्यामध्ये त्यांनी यात्रा केलेली आहे. देश कसा बाधित राहील, देशाची एकमता आणि अखंडता कशा बाधित राहील, हे देशाची लोकशाही आणि संविधान संपवणारे लोकांना थांबवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती कसा निर्माण करण्यात येईल अशा अनेक विषय घेऊन या देशाच्या तरुणांना रोजगार कसा मिळेल, महागाई कशी कमी होईल, शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल, असे अनेक प्रश्न घेऊन राहुल गांधीजींनी संपूर्ण भारतामध्ये पदयात्रा करून लोकांना एकजूट करण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, आज अनेक प्रश्न हे या देशाच्या समोर, अनेक विषय आहे देशाच्या समोर. आदिवासी समाजाबद्दल जेव्हा आदिवासी समाजामध्ये येतात, मोदी साहेब समाजाच्या हितासाठी खूप गोष्टी करत असतात. मला सांगा मित्रांनो, जेव्हा जेव्हा आदिवासी समाजावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, त्यावेळी मोदी साहेब गप का बसतात, का बोलत नाही, का निषेध करत नाही? हा आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे.
मित्रांनो, मी पुढे जाऊन म्हणणार आहे की 1947 पूर्वी या देशाला अंग्रेजापासून स्वतंत्र करण्यासाठी या देशाचे हिंदू आणि मुसलमान, शीख आणि ईसाई आणि आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज सर्वांनी मिळून जे लढा दिला होता या देशाला स्वतंत्र करण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये यश मिळाला होता. आता सुद्धा या दुसरी हा देश वाचवण्याची लढा आम्हाला तुम्हाला सर्वांना मिळून देश आहे आणि ह्या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचवण्याची